नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांचे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी बाग आहे, तिसरं फळ आपण या बागेला धरलेलं आहे आणि या तिसऱ्या फळासाठी 2 वर्ष कंप्लीट व्हायचे या बागेला 2 महिन्यामध्ये। या तिसऱ्या फळासाठी आपण नेमकं काय तयारी केली आणि आतापर्यंत नेमकं काय काम केलं या विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, ही जी बाग आहे याची आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एक फळ धरलं होतं। 15 फेब्रुवारीची छाटणी होती, त्याचं फळ मध्ये होतं, त्याला आपण साधारणतः 90 फोम पकडला होता आणि ते फळ कटिंग चालू असताना, फोम बॅगिंग चालूच असताना आपण याला 1 जुलैला छाटणी घेतली होती। छाटणी कशी घेतली होती तर लाईट छाटणी घेतली होती, म्हणजे वरच्या शेंड्याकडे आपण छाटणी घेतली होती। तर ही जी छाटणी आहे या छाटणीचं फळ आता आपल्याला हे बघा, इथं आपण कट केला होता शेंडा, तर ह्या शेंड्याचं फळ आता आपल्याला हे दिसत आहे। ही गोष्ट जी आहे डबल पीक घेण्याची, ही जरा रिस्की आहे। रिस्की म्हणायचं म्हणजे का तर बागेमध्ये जर डबल पीक असेल तर झाडाला तुम्हाला प्रॉब्लेम येण्याचं कारण म्हणजे डंपिंग होतं। म्हणजे झाडावरती जास्त लोड जर आला तर डंपिंग म्हणजे एकंदरीत काय, झाडाला जास्त ट्रेस येतो आणि ट्रेसवर जाऊन झाड जळण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं आपण सगळ्यात सुरुवातीला काय केलं होतं, फेब्रुवारीमध्ये हे जी जमीन आहे याच्यामध्ये आपण साधारणतः भरपूर सारं शेणखत, म्हणजे एकरी 8-8, 9-9 ट्रॉली शेणखत आणि 1-1 टन 1.5 टनाचा रासायनिकचा बेसल डोस भरला होता आणि त्याच्यामुळे झाडाची जी स्ट्रेंथ आहे ती झाडाची स्ट्रेंथ ही टिकून राहिली आणि झाडाच्या स्ट्रेंथमुळे आज आपल्याला हा रिझल्ट भेटतोय। आपण ही छाटणी घेतली, छाटणी घेतल्यानंतर साधारणतः दर 15 दिवसाला आपण प्रॉपरली लागेल त्या गोष्टीची फवारणी केली। फवारणीमध्ये आपण आतापर्यंत साधे कीटकनाशक आणि साधे बुरशीनाशकच वापरतो। फवारण्या करत असताना त्यानंतर चांगली सेटिंग झाली। 2 महिन्यानंतर प्रॉपर सगळी सेटिंग झाल्यानंतर आपण त्याला फोम बॅगिंगच्या आधी जे आपली लिक्विड तर चालूच होती, पण फोम बॅगिंगच्या आधी एक चांगली फवारणी घेतली आणि फोम बॅगिंग केलं। इथपर्यंत ठीक आहे। आता फोम बॅगिंग केल्यानंतर ही स्टेजिंग आपल्याला गरजेची आहे, कारण आपली लागवड ही 6x5 वरती आहे आणि झाडावरती लोड पण आहे। आपल्याला माल काढण्यासाठी, जाण्या येण्यासाठी स्टेजिंग गरजेचं आहे, म्हणून हे स्टेजिंग आणि सुतळी बांधून घेतलेली आहे। बागेमध्ये सगळ्यात मुख्यतः म्हणजे आपल्या बागेत तण नावाचा प्रकार कधीच नसतो। स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची। तर सुरुवातीला आपण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट वर काम करतो ते म्हणजे बागेतली स्वच्छता। तर ते एक केलं आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपण स्टेजिंग कंप्लीट करून आता त्याला लिक्विड खतं चालू आहेत। तर हे जी गोष्टी आहेत याच्यामध्ये आपल्याला लेबर लागतं, पैसा लागतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मनाचं धैर्य लागतं। प्रत्येक शेतकऱ्याकडे ते असेलच असं नाहीये। तर ते केल्यानंतरच तुम्हाला या गोष्टी दिसणार आहेत। आता या फळाला साधारणतः ही साईज सोडायला लागलेलं आहे फळ, काही फुगलेलं आहे, ते जुनं आधी आलेलं फळ आहे, पण या बागेला चालू व्हायला साधारणतः 20 ते 25 दिवस अजून लागणार आहेत। मग 20 ते 25 दिवसापर्यंत आपल्याला 052 34 60 20 याच्यासारखे ग्रेड सोडणं गरजेचं आहे। आणि फवारण्या म्हणताल तर एकदा फोम बॅगिंग झाली की फवारण्या लेस होतात। सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे मिलीबगचा पण जास्त काही त्रास नाहीये, त्यामुळे दुसरं वेगळं असं करायची गरज नाही। फक्त ही शेती करत असताना ही भांडवली शेती आहे। इथं तुम्हाला भांडवलच लागणार, पैसेच लागणार। भांडवल लावल्यानंतरच तुम्हाला यातनं उत्पन्न भेटणं, हे नेहमी लक्षात ठेवायचं। टीकाकार म्हणतात की हे शक्य नाहीये, हे असं नाहीये, तसं नाहीये। एकरी जर 1500 रोपं बसत असतील आणि 15 किलो माल निघत असेल तर शक्य का नाहीये, हा माझा प्रश्न आहे। म्हणजे गोष्टी केल्यानंतरच कळतात, बोलल्यानंतर कळत नाहीत। कराव्या लागतात आधी, त्यानंतर त्या कळतात। आणि ज्या या दिसतानी ज्या गोष्टी आहेत त्या ऍक्च्युअल मध्ये पण आहेत। म्हणजे मी काहीतरी वेगळं दाखवतोय व्हिडिओमध्ये असं बी काही नाही, जे झाडाला आहे तेच तुम्हाला दिसतंय, त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन वगैरे काही नाहीये। तर हे करत असताना भांडवल लागतं, मनुष्यबळ लागतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे मनाचं धैर्य लागतंय। मनाचं धैर्य म्हणजे काय तर आपल्याला तेवढी डेअरिंग करावी लागते। शेती करताना डेअरिंग केली तरच त्यातून फायदा होतो आणि आपल्याला
सगळ्यात मुख्य म्हणजे जे काम करत असताना आपण ते प्रॉपरली केलं पाहिजे. जसं की छाटणी वेळेवर झाली पाहिजे, त्याच्या फवारण्या वेळेवर झाल्या पाहिजेत, त्याला फोम बॅगिंगला आलंय का त्यावेळेस फवारण्या, सगळ्या गोष्टी, फळावरती डाग असू नये, चांगला फाईन क्वालिटीचा माल निघावा. याच्यासाठी आपल्याला काम स्वतः करणं गरजेचं आहे. स्वतः काम करणं म्हणजे काय? मॉनिटरिंग जेवढी चांगली तुमची असेल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार काम करा. बाग सांभाळणं एवढं अवघड नाहीये, परंतु ते सांभाळत असताना तुमचं मन चलबिचल होतं, त्याच्यामुळे ती बाग सांभाळणं अवघड होऊन बसतं. आणि पेरूला निसर्गाच्या आपत्तीचा किंवा वादळ वाऱ्याचा, पावसाचा असा कोणता जास्त फटका बसत नाही. उलटी पेरूची बाग ही पाऊस पडल्यानंतर जास्त खुलते, आपला खर्च उलटा कमी होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आता पेरूकडे वळत आहेत, पण या पेरूकडे वळत असताना सगळ्यात सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या, ओपन पीक तुम्ही घेऊ शकत नाही. याला प्रोटेक्टेड कल्टिवेशनच लागतं, म्हणजे फोम बॅगिंग लागतं, त्याला पैसे खर्च होतात, लेबर लागतं. त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं मनोबल खचतं आणि त्याच्यामधून त्यांची निराशा होते. तर ते टाळण्यासाठी आधी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा आणि त्याच्यानंतर पेरू लागवडीमध्ये पडा. तोपर्यंत तुम्ही आधी अभ्यास करा, गोष्टी बघा, विचारा आणि त्याच्यानंतरच ते अप्लाय करा, तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. तर या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर शेवट आपला चांगला होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण या बागेमध्ये केलेल्या आहेत आणि ही बाग बघत असताना जेवढी चांगली वाटते तेवढी त्याच्या मागची मेहनत पण आहे. मेहनत असेल तरच तुम्हाला त्यातून फळ भेटणार आहे आणि त्याचाच हा आजचा रिझल्ट आहे. तर हे सगळं तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ही बाग बघायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता दिलाय, तिथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता. माझा नंबर आहे खाली, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही नियोजन विचारू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण शेतकऱ्यांसोबत काम करतो, शेतकऱ्यांना जागेवरती मार्केट उपलब्ध करून देतो, शेतकऱ्यांना पूर्ण गायडन्स करतो. त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पूर्ण माहिती विचारा. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज मी एवढंच सांगायचं होतं की जी आपण लागवड करत असतो सगळ्या गोष्टींची, ती शेवटपर्यंत का जात नाही, तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळेच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.